नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आकाश सोंडे आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण बघणार आहोत फार्म ट्रॅक कंपनीचा 26 HP चा मिनी ट्रॅक्टर। ॲटम 26 हा ट्रॅक्टर आहे जो की 3 सिलेंडरमध्ये येतो। 26 HP कॅटेगरी आहे याची आणि याचे इंजनची सीसी बघितले तर 1318 सीसी मध्ये हा ट्रॅक्टर येतो। निळ्या आणि काळ्या कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये हा आपल्याला इथे ट्रॅक्टर बघण्यासाठी भेटतो। अतिशय चांगल्या प्रकारचे हे जे इथे कंपनीने डिझाईन केलेले आहे आणि पुढून बघू शकता आपल्याला प्रोजेक्टेड हेडलॅम्प्स इथं बघण्यासाठी मिळतात आणि जे बोनट आहे ते आपल्याला फायबरचं इथं बोनट दिसायला भेटतं आणि जे जाळी बघू शकता व्हेंटिलेशनसाठी अतिशय चांगल्या प्रकारचे आपल्याला इथं जाळीसुद्धा दिलेली आहे आणि ग्राउंड क्लिअरन्ससुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं आहे आणि जे पुढं वेट जे लावलेले आहेत ते 16 kgचे आपल्याला वेट इथं बघायला भेटतं। क्रोम फिनिशिंग आणि इथं आपल्याला कंपनीने पॉवर स्टीअरिंग प्रोव्हाइड केलेलं आहे आणि सिलेंडरला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला एक इथं प्लेटसुद्धा आपल्याला कंपनीने दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता पॉवर स्टीअरिंग दोन्ही साईडनी 2 प्लेट दिलेले आहेत जे की कव्हर करण्यासाठी। LED आपल्याला इंडिकेटर दिसतात। फार्म ट्रॅकची लाल कलरची आपल्याला बॅजिंग दिलेली आहे आणि फार्म ट्रॅक हे 24/7 आपल्याला जी सर्व्हिस आहे ते प्रोव्हाइड करतं। आपल्याला इथं ट्रॅक्टरवर लिहून सुद्धा इथं आलेलं आहे। जी कूलिंग सिस्टम आहे, कूलंट म्हणजे वॉटर कूल दिलेलं आहे। ड्राय टाईपचं एअर फिल्टर इथं दिलेलं आहे। ट्रान्समिशन जर बघितलं तर कॉन्स्टंट मेजचा गिअरबॉक्स आहे आणि क्लच सिंगल प्लेटचा क्लच आहे। गिअरबॉक्स म्हणजे 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स असे गिअर दिलेले आहेत। हाय लो मीडियमचा आपल्याला इथं गिअर बघायला भेटतो। 540 इकॉनॉमिक आणि 540 नॉर्मल आपल्याला इथं PTOची जी पॉवर आहे ती आपल्याला बघायला भेटते। PC आणि DCचे लिव्हरसुद्धा दिलेले आहेत, पोझिशन कंट्रोल आणि ड्राफ्ट कंट्रोल। सांगितल्याप्रमाणे 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स आपल्याला इथं बघायला भेटतात। फॉरवर्ड स्पीड ह्याची 24.3 किलोमीटर आहे आणि रिव्हर्स स्पीड याची 1.8 ते 11.2 km/h आहे। हे इथं ब्रेक्स दिलेले आहेत ते मल्टीप्लेट ऑइल इमर्स्ड ब्रेक आहेत। स्टीअरिंग पॉवर स्टीअरिंग आहे आणि PTO 540 आणि 540 इकॉनॉमिक्स आणि RPM 250 मीटर आपल्याला भेटतं। इथं आपण डॅशबोर्ड बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारचा डॅशबोर्ड आहे। इथं कंपनीने स्विचेस आणि लाईटचे कंट्रोल्स प्रोव्हाइड केलेले आहेत। इथं हँडरेस बघू शकता आपण आणि इथं चार्जिंग सॉकेटसुद्धा दिलेलं आहे। 12 व्होल्टचं चार्जिंग सॉकेट कंपनीने इथं प्रोव्हाइड केलेलं आहे। ह्याची जी फ्यूल टँकची कॅपॅसिटी आहे ते 24 लिटरचं ह्याचं फ्यूल टँक आहे। ओव्हरऑल जर वेट बघितलं तर 990 kgचं ह्याचं वेट आहे। व्हील बेस हा 1550 mm आणि ओव्हरऑल लेंथ ही 2730 mm आहे। ओव्हरऑल विड्थ त्याची जे आहे 1090 mm मध्ये द ग्राउंड क्लिअरन्स 310 mm पर्यंत आहे। टर्निंग रेडियस जर बघितली 2100 mm पर्यंत याची टर्निंग रेडियस आहे। हायड्रोलिक कॅपॅसिटी लिफ्टिंगची आहे ती 750 kgची ह्याची हायड्रोलिक कॅपॅसिटी आहे आणि 3 पॉईंट लिंकेज आपण इथं बघू शकता आणि आपल्याला इथं स्पूल वॉलसुद्धा कंपनीने इथं प्रोव्हाइड केलेला आहे। PTOची कॅप आणि आपल्याला 3 लिंकेज इथं बघण्यासाठी भेटतात। ट्रॉली कनेक्ट करण्यासाठी आपल्याला हुकसुद्धा कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे। रिफ्लेक्टर अतिशय चांगल्या प्रकारचा आहे। शेतकरी मित्रांनो, ह्याचे मागचे जे टायर आहेत 8.3 × 20चे याचे मागचे टायर दिलेले आहे। आपण बघू शकता एक रोटावेटर आणि त्याला आपल्याला साईडला एक माती लावण्याचा अवजारसुद्धा दिलेला आहे, जे की उसाला माती लावण्यासाठी हे रोटावेटर अतिशय चांगल्या प्रकारे वर्क करतो। 3.5 फुटाचा हा रोटावेटर मला इथं बघण्यासाठी मिळत आहे। इथं आपल्याला टूल बॉक्ससुद्धा दिलेला आहे कंपनीने, अतिशय चांगल्या प्रकारचा। तुम्ही वरून बघू शकता बोनटचा अतिशय चांगल्या प्रकारचा इथं लुक दिसत आहे आणि जो स्पेस आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा स्पेस आहे। त्याच्यामुळे आपल्याला ट्रॅक्टर चालवण्यासाठी थकवा किंवा अशी अडचण जाणवत नाही। बघू शकता शेतकरी मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारचा हा ट्रॅक्टर आहे। शेतकरी मित्रांनो, हा ट्रॅक्टर जो आहे 5000 आवर्स आणि 5 इयरची वॉरंटी आपल्याला इथं प्रोव्हाइड करतो। ॲटम 26ची बॅजिंग बघू शकता आणि वरी जाण्यासाठी आपल्याला इथं स्टेपसुद्धा कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, हा ट्रॅक्टर तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि शेतकरी मित्रांनो, जर कोण हा ट्रॅक्टर वापरत असेल तर ट्रॅक्टरचा परफॉर्मन्ससुद्धा तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।